हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संगीत या चॅनल मध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, थांबा, स्क्रोल करू नका. सगळ्यात महत्वाचं, माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब तुम्हाला नक्कीच करायला लागतं आणि कमेंट करून मला सांगायचं आहे तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर आहात ते. बरं, मग झाली का तुमची तयारी? नवीन साडी, ब्लाऊज, बांगड्या, ज्वेलरी, मस्त मस्त मेहंदी काढून झालीच असेल तुमची. छान छान उखाणे सुद्धा वाट केले असतील. आता सण येतोय तो म्हणजे आपल्या सौभाग्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. तर सगळ्यांची तयारी तर झालीच असेल, पण त्याचसोबत आज तुमच्यासोबत अगदी वेगळी आणि विशेष अशी माहिती शेअर करणार आहे, ज्याची सुरुवात जर तुम्ही आत्तापासून केली तर पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत सुख, समाधान, सौख्य, घरात भरभराट आणि तुमच्या नात्यात गोडवा या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाहीत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहलता आज तुमच्यासोबत वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशीपासून तुम्ही 12 महिन्यासाठी जे सत्यनारायण पूजा करायची आहे त्याची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करायची आहे आणि त्याबद्दल बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करायचा आहे. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सण आपण सगळ्या मस्त आनंदात साजरा करत असतो. कारण त्या दिवशी आपण असं मानत असतो की आपल्या नवऱ्याच्या उदंड आणि अखंड आयुष्यासाठी आपण हा उपवास करत असतो. पण त्याच दिवशी जर आपण छोटीशी एक पूजा केली तर अजून सुद्धा आपल्या घराची भरभराट होऊ शकते. माझ्याकडनं शब्द जरा दुसरीकडे जोडले जात आहेत पण समजून घ्या. घराची भरभराट होऊ शकते. तर मैत्रिणींनो, वर्षातनं एकच मोठी सत्यनारायणाची पूजा घालण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला छोटीशी सत्यनारायणाची पूजा घाला. त्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा खर्च करायचा नाहीये, ब्राह्मण काकांना बोलवायचं नाहीये, कोणताही वेगळा खूप अवाढव्य खर्च तुम्हाला करायचा नाहीये. अगदी घरातल्या घरात आणि तुम्ही स्वतः करू शकाल अशी ती पूजा आहे आणि ती मी प्रत्येक पौर्णिमेला करते आणि तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे मला वाटतंय. म्हणजे तुम्ही मला बघत असाल तर ह्या 7-8 महिन्यात म्हणजे दिवाळीपासनं माझ्या घराचं कलर झालं, फर्निचर झालं, स्कूटी घेतली, नवीन कार सुद्धा मी घेतलेली आहे. घराचा ओव्हरऑल लुक माझा चेंज झालेला आहे. माझे 5,000 सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत. माझ्या फेसबुकचं पेमेंट आलेलं आहे, युट्यूबचं पेमेंट येण्याच्या मार्गात आहे. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर सत्यनारायण महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेमुळे. तर अगदी साधी सोपी सिंपल पूजा आहे. तुम्ही वटपौर्णिमेची पूजा तर करणारच असाल, त्याचे विधिवत वेळ वगैरे सगळं तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये मिळेल. पण मी माझा 12 महिन्याच्या सत्यनारायणाचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जसं की पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण असतो, तसंच आपलं आयुष्यही पूर्ण व्हावं किंवा आपल्या घराची पूर्ण भरभराट व्हावी यासाठी सत्यनारायण महाराजाची छोटीशी पूजा करायची असते. त्या दिवशी तुम्हाला मोठे मोठे केळीची पानं अजिबात आणायची नाहीये. तुम्ही 4 आंब्याचे डबळे घेतलेत, छोटे छोटे डबळे घेतलेत तरी सुद्धा चालेल. तुम्हाला 3 सुपाऱ्या, 6 नागिनीची पानं, 5 आंब्याची पानं, 4 आंब्याचे डबळे, त्यानंतर श्रीकृष्णाची छोटीशी बाळकृष्णाची जी मूर्ती असते ती, त्यानंतर हा सत्यनारायणाचा फोटो हा प्रत्येकाच्या घरात असतो आणि त्यानंतर ही सत्यनारायणाची पोथी बघू शकता. मी दिंडोरी प्रणीत सेवा करते त्यामुळे माझ्याकडे दिंडोरी प्रणीतच ग्रंथ आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी फक्त प्रसादाचा शिरा. त्यामध्ये तुम्ही रवा, साखर, काजू, बदाम, केळी, तूप, दूध घातलं तरी चालेल किंवा आता तुमच्या घरात काही नाहीये, तुम्ही फक्त रवा भाजलाय, डालड्यामध्ये भाजला तरी सुद्धा चालेल. रवा भाजायचा आहे, त्यामध्ये तुमच्याकडे जर काजू बदाम असतील तर टाका, नाही टाकले तरी चालेल. तुमच्याकडे वेलची असेल ती टाका, साखर टाका, पाणी टाका. त्याचा प्रसाद बनला तरी सुद्धा देव गोड मानून घेतो. काजू बदामच पाहिजे, बेदाणेच पाहिजे, तूपच पाहिजे, केळीच पाहिजे, गावरान तूप पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा हट्ट परमेश्वर आपल्याकडे करत नाही. फक्त मी एक म्हणेन, गावरान तूप तुम्हाला वापरता आलं
तर नक्कीच वापरा, कारण आपण म्हणतो की 33 कोटी प्रकाराचे देव आपल्या गायीमध्ये असतात. आपण गायीला माते समान मानतो, त्यामुळे मग तिचं तूप तुम्हाला वापरता आलं तर अतिशय उत्तम. त्यानंतर अगदी साधी सोपी पूजा आहे, त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तर या सगळ्याचा उपयोग काय होतो, तर पहिली गोष्ट, तुमच्या घरात सकारात्मकता टिकून राहते, तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते, तुमच्या घरात वाद विवाद होण्याचं प्रमाण कमी होतं. खरं तर मैत्रिणींनो, आधीही माझा नवरा कष्ट करत होता, मीही कष्ट करत होते, भरपूर काम करत होते, पण पाहिजे तसं फळ मिळत नव्हतं, पाहिजे त्या गोष्टी घरात होत नव्हत्या. पण जेव्हापासून मी 12 महिन्याची, म्हणजे मला अजून आठवतंय, कोजागिरी पौर्णिमेला मी पहिला सत्यनारायण पूजा केली होती. कोजागिरी पौर्णिमेपासून माझी एकही सत्यनारायण पूजा टळलेली नाहीये, पण माझ्या घरात मी आजचा सत्यनारायण केला की पुढच्या सत्यनारायण पूजेपर्यंत काहीतरी नवीन घरात झालेलं असतं. जसं की आत्ताच्या 1 तारखेची मी पूजा केली आणि 4 तारखेला माझ्या घरात माझी नवीन कार आलेली होती. त्यानंतर मी कोजागिरी पौर्णिमाची पूजा केली आणि अमावस्या गेली आणि त्यानंतरच्या पौर्णिमेला माझ्या घरात कलरचं काम चालू होतं आणि तेव्हाच मी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी केलेली होती. त्यानंतर म्हणजे नोव्हेंबर झाला, डिसेंबरची सत्यनारायण पूजा केली. पुढच्या पौर्णिमेपर्यंत माझ्या घरात फर्निचरचं काम चालू होतं. त्याच्यानंतर 1-2 महिने गेले, 2 महिन्याचा सत्यनारायण केला. 3ऱ्या महिन्याचा सत्यनारायण केल्यानंतर 4थ्या महिन्याच्या सत्यनारायणाला माझ्या घरात 4 व्हीलर कार आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही मनापासून सत्यनारायण महाराजाला पुजतात, त्यांच्याकडे प्रार्थना करतात, तर ते तुमची पूजा नक्कीच स्वीकारतात. अगदी छोटासा ग्रंथ आहे, वाचण्यासाठी तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला पाऊण तास लागू शकतो आणि फास्ट रीडर असाल तर तुम्हाला फक्त अर्धा तास लागतो. मी तर सरळ काय करते माहितीये का, याच्यामध्ये खूप चौचूट असे शब्द आहेत जे मला पटकन उच्चारता येत नाही. मला थोडासा प्रॉब्लेम आहे, मला पटकन ते उच्चारता येत नाही. मी सरळ काय करते, युट्यूबला मला एक सत्यनारायण कथेचा 5 अध्याय आहेत, मोजून 5 अध्याय, याच्यामध्ये खूप वेळ लागत नाही. तर युट्यूबला एक व्हिडिओ आहे 25 मिनिटाचा, तो मी लावते. तो व्हिडिओ लावल्याने काय होतं की मी जेव्हा वाचते, ग्रंथ जेव्हा पठण करते, तेव्हा एखादा शब्द मला आडला तर ते मला पटकन कळतं की हा, त्यांनी हे म्हटलंय, मग मी हे म्हणायला पाहिजे. तर अगदी साधी सोपी पूजा आहे, अगदी सोपी. म्हणजे मी तुम्हाला दाखवते इथे. याच्यासाठी लागणारं तुम्हाला साहित्य काय आहे, एक बाळकृष्णाची मूर्ती, सत्यनारायणाचा फोटो, एक तांब्या, एक सुपारी, म्हणजे 3 सुपाऱ्या लागणार आहे, 3 विड्याची पानं, नारळ तुम्हाला लागणार नाही. जो तुम्ही 12 महिन्याच्या सत्यनारायण करतात त्यामुळे तुम्हाला नारळ लागत नाही. त्यानंतर तुम्हाला तांदूळ लागणार आहे, तुम्हाला थोडेसे गहू लागणार आहे, 4 आंब्याचे दगडे लागणार आहेत, हळद, कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, निरंजन, फूल आणि पांढरा कपडा. तुम्ही कोणत्याही प्रकारचा छान सुंदर कपडा अंतरू शकतात. मी छान छान सुंदर सुंदर असे कमळासन बनवलेले आहेत, तेच कमळासन मी यावरती टाकत असते. तर एक चौरंग, 5 चौरंगामध्ये 4 आंब्याचे डबळे लावायचे आहेत. जर तुम्हाला आंब्याचे डबळे चौरंगाला बांधता येत नसेल तर सरळ ग्लासमध्ये तांदूळ, गहू, काहीतरी धान्य भरायचं आणि त्यामध्ये ते डबळे खोचून द्यायचे. चौरंगाला बांधत बसण्याचा अट्टाहास करायचा नाही. त्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे की खाली तांदूळ टाकायचे, सत्यनारायणाचा फोटो मागे ठेवायचे, त्याला फुलहार घालायचे, खाली तांदूळ अंतरायचे, थोडेसे रास टाकायचे तांदळाची. त्यानंतर कलश घ्यायचा, कलशावरती तुम्ही स्वस्तिक काढायचे आहे, 5 रेषा ओढायच्या आहेत हळदी कुंकवाच्या, कलश भरायचे आहे, कलशात सुपारी, फूल, हळद, कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं असं टाकायचं आहे. त्यामध्ये आंब्याचे 5 पानं ठेवले तरी चालतात, नागिनीची 5 पानं ठेवली तरी चालू शकतात. त्यानंतर तुम्हाला तामण घ्यायची, तामणात तांदूळ भरायचे आहेत पूर्ण, त्यावरती तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि पुढे तुम्हाला विड्याचे जोडपानं, 3 जोडपानं ठेवायचे आहेत. 1 नंबरला गणेश ठेवायचे आहे, 2 नंबरला कुलदेवता ठेवायचे आहे आणि 3 नंबरला वायू वन ते आहे, वायू देवता आहे असं गणपतीच्या कुलदेवता पूजा आणि वरुण देवता, बरोबर, वरुण देवता, हे 3 देवांची पूजा करायची आहे तुम्हाला. आणि जो प्रसाद तुम्ही बनवलेला असतो तो बाजूला ठेवायचा आहे. तो प्रसाद फक्त इतकं लक्षात ठेवायचंय की जेव्हा तुम्ही 12 महिन्याचा प्रसाद करता तेव्हा तुम्ही, तुमचे मिस्टर, तुम्ही आणि तुमची मुलं
आणि तुमच्या घरात जर तुम्ही एकत्र कुटुंब असाल तर तुमच्या सासूबाई सासऱ्यांना देऊ शकतात. पण जर सगळे विभक्त राहत असतील, तुमचं कुटुंब एवढंच आहे, तुम्ही आणि तुमची मुलं, तर तो प्रसाद फक्त तुम्ही आणि तुमची मुलं खाऊ शकतात. बाहेरच्यांना तो प्रसाद द्यायचा नाही. तुम्ही जेव्हा मोठी पूजा करता तेव्हा तुम्ही प्रसादाला सगळ्यांना बोलवू शकतात. पण जेव्हा तुम्ही फक्त तुमची घरातली 12 महिन्याची सत्यनारायण पूजा करतात त्यावेळेस तुम्ही तो प्रसाद कोणालाही द्यायचा नाही. तर अतिशय सुंदर सोपी पूजा आहे. फक्त तुळशीची पानं काढून ठेवायची आहेत आणि ती प्रत्येक प्रसादाच्या तिथे म्हणजे तुम्ही देवाला ठेवतात तेव्हा ते पानं तुम्हाला ठेवायचे आहेत. अगदी सुंदर आणि लाभदायक ही पूजा आहे. तुमच्या घरात तुम्हाला जर सरस्वती प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर पहिल्याच वेळेस संकल्प करायचा आहे की माझे नाव हे आहे, मी या गोत्रातला आहे आणि मी तुमचे 12 महिन्याच्या पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा करेल हा मी संकल्प करते आहे आणि म्हणून पाणी सोडायचं. तर साधे सिंपल नियम आहेत, कोणतेही कडक नियम देव करत नाही आपल्याला, पण आपणच ते मानतो असं मला वाटतं. तर माझ्या आयुष्यात 12 महिन्याच्या सत्यनारायणानंतर काय बदल झालेले आहे ते मी तुम्हाला सांगितले. तर आतापासून या वटपौर्णिमेपासून जर तुम्ही सुरुवात केली तर पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत खूप गोष्टी बदललेल्या असतील अशी मी स्वामी महाराजांकडे प्रार्थना करते. आणि ही पूजा मुली सुवासिनी विधवा कोणी असेल तरीही करू शकता. तुम्हाला पोथी वाचता येते तरी तुम्ही करू शकता आणि ज्यांना पोथी नाही वाचता येते त्यांना मी बेस्ट पर्याय सांगेल की तुम्ही सरळ पूजेची मांडणी मी तुम्हाला कशी करायची सांगितली आहे. मागे सत्यनारायणाचा फोटो मध्ये गव्हाची रस्त्यावरती कलश, तांबण, तांबट कृष्ण, पुढे तीन जोडपानं ठेवायची नागिनीची, त्यावरती 1 नंबरला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला गणपती, कुलदेवता आणि वरुण देवता हे 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. बाजूला प्रसादाची वाटी ठेवायची आहे आणि तुपाचा दिवा पहिलेच लावून घ्यायचा आहे तुम्ही आणि प्रत्येकाला पोथी म्हणजे कुंकू लावायचा. हे देवा मी तुम्हाला कुंकू अर्पण करत आहे, हे देवा मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे, हे देवा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, अक्षदा अर्पण करत आहे, धूप अर्पण करत आहे, दीप अर्पण करत आहे असं म्हणायचं प्रत्येक देवासाठी. आणि मग तुमची पोथी वाचून तुमची पूजा संपन्न होते, आरती करून घ्यायची. इतकी साधी सोपी सिंपल पूजा आहे. खूप 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 गोष्टी होतात तुमच्या. फक्त मला असं वाटतं आपण देवासाठी वेळ काढला ना तर देव आपल्यासाठी थोडासा तरी वेळ नक्कीच काढतो आणि माझा देव माझ्यासोबत आहे या गोष्टीवरती माझा पूर्ण 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 विश्वास आहे. त्यामुळे मैत्रिणींनी आजचा मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या पोथीचा फोटो, सत्यनारायणाचा फोटो मी नक्कीच ठेवणार. मी पूजेची मांडणी कशी करते त्याचा सुद्धा फोटो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.